गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगाताय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमस्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकम्। वेंकटाद्रि समस्तानं ब्रह्मांडे नास्ति किंचन वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्मरणाद् इष्टवर्षनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। सत्यवत्या कुमारञ्च नारायण स्वरूपिणं वेदव्यास अहं वंदे अंभ्रण्यापतिमच्युतं। ब्रह्मांता गुरुवत्साक्षात् दिष्टं दैवं श्रियपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मने। श्री गुरुभ्यो नमः। श्री परमगुरुभ्यो नमः. कालच्या दिवसांतू आम्ही 13व्या अध्यायो आणि 14व्या अध्यायाचे लक्ष्मी देवीनं विचारिल तसले प्रश्नोत्तराक परमात्मान कथारूपक जावंगेनो सविस्तार वृत्तांत आमगेल मुखार प्रस्तुत केले। ते सर्वही आम्ही ऐकून पुनीत दिल्ले आसाची। आयच्या दिवसांतू 16व्या अध्यायाचे विशेष रीतीन अन्नदान आणि उपवासाचे महिमा खंच रीतीन परमात्मान ताजे बद्दल आमकां विशेष रीतीन अनुग्रह करचे की तरी कशी सांगल्या म्हणून आम्ही चिंतन करया। लक्ष्मी देवी पुनरपि जावंगेनो परमात्माक प्रश्न विचारत की तुवें आज पासून आपण एक शक्त्यानुसार प्रतिनित्य स्नानाचरण की ना सद्धर्माचरण की ना तर जाल्यार दीपदान की ना गोब्राह्मण सेवा कर का म्हणून आपण तुवें विशेष रितीन सांगलें। परंतु हे थोडे संदर्भार करच्याक कोणाकच एक अशक्यता मनोभाव येता ना तर तांगेले एक जीवनांतू अशक्यता म्हणले एक सामर्थ्य रहित जावंगेन उरता। त्या संदर्भार ताका सुद्दां एक परमात्माले सेवा मनोभावान सेवा कर का म्हणले एक सेवा तत्पर जावंगेन तो राखत उरता। त्या संदर्भार ताणें कशे रितीन परमात्माले हे पुरुषोत्तम मासाभिमानाचे सेवा कशे रितीन करका खंयचे रितीन केल्यार तांगेले एक जन्म उद्धारक जावंगेनो सार्थकता मनोभाव कशे घडता म्हणून परमात्मा कडेन पुनरपि लक्ष्मी देवी प्रश्न घालता। त्या संदर्भार परमात्मो विशेष रितीन लक्ष्मी देवीन सांगिल्ले आसले उतराक अत्यंत प्रसन्न वदनान ताका उत्तर सांगच्याक भायर सरता। आपणाले कोण एक सेवा मनोभावान ना तर जाल्यार आपूण सांगिल्ले तसले ताका प्रतिनित्य जावंगेनो ब्राह्मी मुहूर्तार उरो ना सकाळी एक स्नान करच्याक अशक्य तर जाल्यार ताणें विशेष रितीन तागेले आरोग्या निमित्तान उरो ना तर जाल्यार ताका कसकी एक रितीन एक भयभीत वातावरण घडता आसा ना तागेले एक गोब्राह्मण सेवा करता आसले दान करच्याक दिसले तागेले शक्ती सामर्थ्य ना जाल्यार केवल ताणें आपणाले हरिनामस्मरण केल्यार आपूण संतुष्ट जाता आनी तागेले सकल मनोरथ इच्छा परिपूर्ण रितीन हांव करता म्हणून सांगूंक परमात्मा सांगता। हरिनामस्मरण म्हणले नंतर केवल आपणाले कृष्णा मंत्रांचुरो ना जाल्यार कृष्ण कृष्ण म्हणून एक 2 पंत आपणाले उच्चार केल्यार पुरो ना तर जाल्यार मनांत संकल्प केल्ले पुरुषोत्तम मासाभिमान देवताले उडगास केल्यार आपूण तागेले संतुष्ट भक्तीक जावंगेनो 10,000 यज्ञ कसन केल्यार एक अधिक मासांत फल मेळत की कोटी तीर्थ स्नानाक अत्यंत तुल्य जावंक नाशिल्लें तसलें फल आपूण ताका केवल कृष्ण म्हणलें हें नामान ताका आपूण प्रदत्त करता म्हणून सांगून स्वतः परमात्मो लक्ष्मी देवीक उल्लेख करता। पळया परमात्माले कितले रितीन आमी एक नामस्मरण की हरिकीर्तन की ना परमात्माले अत्यंत
प्रादुर्भाव दिला तसले एक कृष्ण जन्मावताराचे आम्ही कृष्णाले एक चिंतन कशे रितीन करका आणि ताणे तेगेले एक जन्मान तो कशे रितीन आमकां एक मार्गदर्शन केलें की कशे रितीन राज्य आळवीक करका की ना कशे रितीन आयल तसले आपत्तो निवृत्ती करूंक कशे रितीन एक राज्याचे निर्भरण करका म्हणून परमात्मान आमकां विशेष रितीन कृष्णावतारांत दाखोवन दिल्लें आसा. ते आवसुले यशोदाले एक लालन की पालन की कशे रितीन कृष्णाले लिलामय विनोद ताणें तेगेले वृत्तांत जिवनांत कशे रितीन आमकां दाखयल्लें आसा. ते सुद्दाचे आमगेले एक चोडवा रुपार की नाजाल्यार परमात्माले दिलील तसले नामस्मरणे निमित्तान आमी आमगेले हो जीवन जन्म सार्थक करूंक घेवया की केवल परमात्माले चिंतन केल्यार परमात्माले चिंतनारूपक जावंक न्हू नामस्मरण केल्यार 10,000 यज्ञाचे फल परमात्मा दिता म्हळ्यार आमी खंडीत परमात्माले सेवा तत्पर जावंक न्हू परमात्माले हरिनामस्मरण आयच्यानाची सुरू करया म्हणून सांगता. अशीच ही संदर्भार परमात्मा सांगता की म्हळ्यार आपण एक अत्यंत प्रितीय गोमती तीरांतू स्नान करून कृष्णाले केवल जप कोण करता की तो देशांतू कसनेच रितीन कशी तेगेले मृत्यूक सुद्दाची आपूण खंयचे तेगेले देशांतू यम सुद्दां येवच्याक आपूण दिना अशें म्हणून सांगून परमात्मा सांगता. आनी त्याच संदर्भार भगवद्गीतेचे पठण की ना भगवद्गीतेचे कोण स्मरण की ना भगवद्गीतेचे एक सारांश घेवंक न्हू आमगेले एक जीवन जन्मनांतू कोण लोकारूढी करून घेता की तेगेले प्रख्याती आपूण विशेष रितीन त्रिलोकांतू कीर्तिवंत जाता अशें म्हणून सांगून परमात्मा सांगता. तशीच ब्राह्मण जन्मांत आयल्यार सुद्दाची कृष्णा वयरे भक्ती तर दवरना तर जाल्यार तेगेलो जन्म नीचप्रद जन्म म्हणून परमात्मा सांगता. ते सांगताची परमात्मा कसं सांगता की म्हळ्यार आपण्या वयरे आनी आपण्या वयर भक्ती दवरले तसले ना आपणाले नामस्मरण करता तसले लोक खंयचे एक देशांत उरता की ते देश अत्यंत पवित्रतम देश म्हणून लक्ष्मी देवीक सांगता. लक्ष्मी देवीक उल्लेख करता पळय जीवनांत ताणें एक पंतवर्गीची केवल रामा की कृष्णा की म्हणील निमित्तान तेगेले जन्मांत आयले तसले सर्व ही पापतापत्रयाच्यान तो मुक्त घडता. हे कलियुगांतू कसन रितीन कर्म केल्यार मस्त रितीन त्रास आसा जाल्यार हे हरिनामस्मरणाक खंयचे रितीन त्रासदायक जावंक न्हू ना तशें देखून अत्यंत सुलभ रितीन आमगेले कलिप्रवेशो आमगेले एक जीवनांत घडच्याक दिनाशीची कलिक हरण करचें तसले परमात्माले दिव्य नामस्मरणा कीर्तन की परमात्माले उडगासो ते संदर्भार आमी करूंक न्हू मोक्ष पावच्याक जाता मोक्ष पावच्याक कारणीभूत जाता अशें म्हणून सांगून परमात्मा सांगता. आनीची ताका केन्नाची जन्म पुनर्जन्म कसने ताका देंवचे ना केवल आपणाले चरणारविंदांतू ताका मोक्ष प्रदाक जाता आनी तो मुक्त जाता म्हणूनची लेक्का. आनीची आमी केन्नाची हरिहरांतू कसनेच एक भेद भाव नाशीची परमात्माले चिंतन करच्याक विशेष रितीन अनुग्रह करचे की तरी परमात्मान आमकां स्वरूपोद्धारक जावंक नाशिल्ले तसले कृष्णावतारान विशेष रितीन आमकां अनुग्रह केल्ले आसा. तशे निमित्तान पुणेची आमी परमात्माले सेव केल्यार परमात्माक श्रद्धेन भक्तीन पूज केल्यार कसन एक पठना फल आस की ना कसन एक पूजा सेवा मनोभाव आमकां प्राप्त जात की ते सर्व ही एक हरिनामस्मरणाच्यान आमगेले सर्व ही जीवन मरण परिस्थितींवर की परमात्माले अनुग्रहा निमित्त आमी पार जाताची. कशी अग्नी एक तेगेले वस्तुचारी कशे रितीन पडल्यार कशी भस्मीकृत जाता की तशी आमगेले जिबेर हरिनामस्मरण पडल्यार आमगेले जिव्हेंत आशिल्ले तसले सर्व ही पापत्र येवरो नाजाल्यार सर्व ही पापकर्म आमगेले अनुभोगांत उरो ना अनुभव घेतिल्ले निमित्तान उरो नातर जाल्यार आमी केलेले तसले पाप संचय देता कशे रितीन उज्जो तो वस्तूक भस्मीकृत करता की तशी सुद्दाची परमात्माले नामस्मरण म्हणलें एक उज्जो आमगेले जिभेर पडल्यार कशे रितीन आमगेले संचय केले तसले सर्व ही पाप नाश जात के अशें म्हणून सांगून परमात्मा सांगता. ताजी कितें तरेची एक संदर्भार सुद्दाची तुमी नारायण म्हणले शब्दाचे ना तर जाल्यार रामकृष्ण म्हणले शब्दाचे ना तर जाल्यार खंयचे रितीन तीर्थक्षेत्रांत वचून कसं स्नान केल्यार पुण्य फल येता की ते केवल नारायण म्हणले एक शब्दा निमित्तान आमकां सर्व ही प्राप्त जाता म्हणून सांगून परमात्मा लक्ष्मी देवीक सांगत आसा. आनीची मनुष्य जन्मांत येवन सुद्दाची कसं करच्याक साध्य देल्ले ना म्हणून सांगून आमी एक अत्यंत
कनिष्ठ भावान उरच नाका, केवळ परमात्माला स्मरण केल्या निमित्तानं आमकां हे अधिक मासान सुद्दाचे योग्य फल मेळच्याक कारणीभूत देता अशें म्हणून सांगून परमात्मो लक्ष्मी देवीक संतोषानं हो विशय सांगता. तेन्ना लक्ष्मी देवी सांगता, प्राणदेवा आपणेक अधिक मासाचे मस्त रितीन तूं हे विशय सांगत आसा जाल्यार वरकीचे आपणेक आनीकचे विशेष जावंगेन विशय आपणेक तुवें सांगता. ताजे निमित्तानं आपणेले एक परमात्माला तसले तुगेले उपासन करच्याक एक मनुज लोकाक की नातर तर तुगेले एक भक्त लोकाक हो विशय सहकार्य जावंगेन आसा. हाजे निमित्तान पुणीचे तांणी एक कशे रितीन एक स्मरण केले निमित्तानं नातर तर तुगेले आराधन केले निमित्तानं नातर जाल्यार अधिक मासान तूं कोण कोण व्यक्तीन आराधन केलें तांगेलें चरित्र आयकून सुद्दाचे तांणी सेवा तत्पर जावंक ते कार्य करच्याक भायर सरतले अशें म्हणून सांगून परमात्मा कडेन पुनरपी भिन्न करूंक येता. त्याच संदर्भारे परमात्मा सांगता, तुवें विचारिल्लो तसलो विशय आयकून आनीक म्हाका संतोष जालो. कित्याक म्हळ्यार एक मनुष्य सेव करता म्हळ्यार आनेकल्याक सुद्दाचे आपूण कसन सेव करता आनी आपूण खंयचे रितीन सेव करूंक न्हू तद आपणेले एक विशेष परमात्माला अनुग्रह पात्र देवच्याक जाले खंयचे रितीन अशें म्हणून आमी आनेकल्याक सांगलें मात्र आमकां सुद्दाचे एक सांगिल्लें तसलें पुण्य की ना परमात्माले अनुग्रहाक पात्र देव तसलें पवित्रतम विशेष परमात्माले अनुग्रह आमकां बी पात्र देवच्याक आमी कारणीभूत देताची कोणाक आमी सांगिल्लें आसाचे तांणी सुद्दाची परमात्माले एक अपेक्षित जावंक नाशिल्लें तसलें अनुग्रहाक शीघ्रात शीघ्र पावच्या बीची कारणीभूत जाता म्हणले उद्देशान लक्ष्मी देवीन अर्थगर्भित जावंक न्हू परमात्मालागे विनंती केले. ते परमात्मान विनंतीक मान्य करूंक न्हू परमात्मा सांगता, एक अन्नपूर्णा म्हळ्यार एक अन्न ब्रह्मचे हे अन्नान सकल प्राणी जीवन करताचे अन्नदान केल्यार श्रेष्ठ दान हे अन्नदान केल्यार कसन पुण्य येता हे अधिक मासान तूं पळोवया. दरिद्रांत सुद्दाचे दरिद्र जावंक नाशिल्लो तसलो व्यक्ती एक उपाशीन आयल्यार ताका सुद्दाचे अन्नदान केल्यार संसार म्हणले एक सागराच्यान आमी सुलभ रितीन परमात्माले हे पवित्रतम मासान तूं अन्नदान केल्ले फला निमित्तान आमगेले संसार म्हणले हो सागर अत्यंत विशेष परमात्माले अनुग्रहान हे आमी दांटून मुक्ती करच्याक ना मुक्ती घेवच्याक ना मुक्ती पावच्याक आमी कारणीभूत देता के उपवास व्रत केल्यार आनीचे तेगेले विचारचे ना के कसले की म्हळ्यार संपूर्ण तेगेले मनाचे इच्छा परिपूर्ण रितीन फलप्रद करून घेवच्याक शक्यत पावत के अधिक मासान तूं एक म्हयनो नातर जाल्यार एक 15 दिवस नातर जाल्यार 3 दिवस नातर जाल्यार कनिश्ठ एक दिवस तरी एक ओप्पत पुणीची उपवास कर काके हे उपवास केल्यार हे जन्मान तूं सूख पावनू अंत्यान तूं आमगेले मोक्षप्रद आशिल्ले तसले परमात्माले अनुग्रहाक पात्रत्व जावंक न्हू आमी विशेष परमात्माले आराधन करच्याक पावता के. तशीच परमात्मा सांगता, मागशी नर्मदा म्हणले न्हंयचे तिरारी माहिष्मती नगराचे एक संदर्भारे तापसी म्हणले ब्राह्मणी उरतशिले ती प्रतिनित्य परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले पुरुषोत्तम रूपी परमात्माले चिंतन तप जप विशेष रितीन करतशिले. अधिक मासान तूं विशेष जावंक उपवास व्रत केले जाल्यार तेगेले दासीक कुष्ठरोग आशिल्लो. मस्त रितीन परमात्माले एक प्रारब्धान की आमी करचे तसले प्रारब्ध कर्मान की नातर जाल्यार गेलील जन्मांत केलेले तसले एक तापत्रयान की ना गेलील जन्मांत केलेले तसले आमगेले चुकेन कसकी एक प्रक्षुब्ध जावंक परमात्माले कुपिताक कारणीभूत जाताची. त्या संदर्भात आमी कसले एक भोगून आयले तसले एक वृत्ती की ना भोगून आयले तसले एक रोग रुजीन आमी हे जन्मांत तूं भोगून वचका के अशी शास्त्र सांगता. त्याची संदर्भारे ते दासीक कुष्ठरोग आशिल्लो मस्त रितीन तिका सुद्दाचे एक जन्मांत एक तरीन पुण्यतम कार्य तिणें केलेलें ना म्हणलें संताप आशिल्लो जाल्यार सुद्दाची जन्मांत तूं हें असल कश्ट आपणेक तदनिमित्तान कसा रितीन देता असा आपणें गोत्ता म्हणून मस्त रितीन रोधना करत करतची आशिल्ले. त्या संदर्भार तापसीक म्हणले एक ब्राह्मणीक तिका तिगे वयर एक दया दाक्षिण्य विशेष रितीन माया तिका तिगेले वयर उद्भव जाता आनी तिणें केल्ले तसले एक प्रार्थनेक आपूण मान्य करूंक न्हू आपणाले अधिक मास व्रताचे उपासरणेचे उपवास केल्ले एक व्रताचे उपवासाचे पुण्यबल आपूण तिका उदाक सोडूंक न्हू परमात्माले साक्षीभूत जावन आपूण तिका दिता आसा म्हणून ती संकल्प करता. तिणें दिलेली तक्षणा
तिगेले मोक्षप्रद जीवन प्राप्ती देता परमात्माले अतुल्य आशिल्ले अनुग्रह पावच की तरी तिका परमात्मान धाडिल तसले विशेष स्वर्गलोकाच्या नाईल तसले विमानांत बसूंक गेनो तिका बसूंक गेनो सशरीर जावंक गेनो व्हरताच के पळयाची कशी सुदाची एक परमात्माले अनुग्रह पावच्या कारणीभूत जात की म्हळ्यार कोणकी केलेली तसले पुण्य कोणकी केले तसले पाप कशी संचय जाता हेची परमात्माले अनुग्रह आणि हेची परमात्माले लीला माया म्हणून विचित्र आमकां दिसता ಕೆಲವೊಂದು संदर्भारे आम्ही केलेली पुण्य अनेक मनशाक आम्ही दान दिवचे म्हळ्यार कशी रितीन मन येता आम्ही कोणीचे एका नव्या वास्तूचे ओपनिंग उरता नातर जाल्यार घराचे कसकी एक रितीन ओपनिंग उरता तेन्ना विश्वकर्म एक विचारता की म्हळ्यार आपूण तुका तूं सांगिल्ले तशी मना प्रमाणे आपूण तुका हे तुगेले वास्तू निर्माण करून दिले आपण एक धन नाका तूं हे संपादन केल्लें तूं आर्जीत केल्लें पुण्य आपणाक दी म्हणून सांगता आम्ही हातांत आशिल्लें दुड्ड दिवीत वस्त्र दिवीत नातर जाल्यार भांगर दिवीत कसने दिवीत जाल्यार हें पुण्य दिवचो अधिकारू आमकां परमात्मान आज पासून दिल्लो ना आमी म्हणटाचे आपणाले एक पुण्य बलाचे आनी पयलींचे एक ऋषी मुनी म्हणटाचे की म्हळ्यार आमी केलेली तसले पुण्य बलान तुमकां एक अनुग्रह देता ना जाल्यार आमी तसले मनांत पुण्य केले तसले एक तपशक्तीन तुमकां शापग्रस्त वर्की करचे देताची म्हणटाचे जाल्यार हे कलियुगांत ते सर्व ही कार्य जे आहे ना जाल्यारीचे परमात्माले चिंतन करून घेनो आम्ही केले तसले सत्येन निष्ठेन धर्मान आचरण केले तसले कर्तव्यांतू आमगेले कसं एक संपादन केले तसले पुण्य ताका दिवचे जायना म्हणले नंतर परमात्माले उपासन करून घेनो ते संदर्भार सुद्दाची तिणें परमात्माले साक्षीभूत जावंक घेनो आपणाले एक दिवसाचे उपवास फल ताका तापसीन ते एक विशेष रितीन कुष्ठरोग आयिल्ले तसले तिगेले दासीक तिणें धार देवंक दिले तदनिमित्तान तिगेले स्वर्ग वच्चे अनुभोग तिका प्राप्त जालो तशीच स्वर्गांत अत्यंत सूख भोगून कैलासांत वास करून घेनो लोकांक उद्धार करचे की तरी काशींत सुद्धा आजी चंद्रेश्वरी म्हणले नामांकितच्यान देवते जावंक घेनो आजी सुद्दाची काशींत आसा तुम्ही केन्नाची काशी यात्रे गेले रे पळोवच्या पुरो आज पासून तिका चंद्रेश्वरी म्हणले एक नामान विशेष रितीन पुजा आराधना आज पासून काशीन करत आसाची तश निमित्तान मानव जन्म घेतिल्लो तसले आमी अत्यंत परमात्मान दिल्ले तसले हो विशेष जन्म आमकां सर्व ही अवयव परमात्मान दिले ज्ञानशक्ती दिले एक विशेष आरोग्य दिल्ले आसा तदनिमित्तान पुणीच आमी अधिक मास आयिल्ले तसले हें निमित्तान पुणीची परमात्माले प्रित्यर्थ जावंक न्हू उपवास करका के केले निमित्तान आमगेले विशेष दिले तसले पाप संचय जावंक न्हू परमात्माले अविच्छिन्न अनुग्रहाक पात्र जावच्याक आमी कारणीभूत जाता म्हूण सांगून परमात्मुची स्वतः लक्ष्मी देवीक सांगता आनीची हांगा 16व्या अध्यायो समाप्त जाता 17व्या अध्यायांत पळोवया उपवासाचे महिमा कशे रितीन देता आनीची परमात्मान सांगिल्लें तुवें आपणाक लक्ष्मी देवी सांगत आसा परमात्माक उल्लेख करून घेवन उपवासाचे व्रत महिमा आयकून आपणाक मस्त रितीन संतुश्ट जाले जाल्यारीची आपणाक तुवें विशेष रितीन एक आनीकच उत्साहकतेन आपूण विचारता कशे रितीन परमात्माक संतुश्टीकरण करीत ना परमात्माक दिल्ले तसले अनुग्रहाक पात्र देवचे की तरी खंयचे रितीन आमी व्रताचरण करीत आनी कसनयचे आसल्यार हे केलेले तसले पाप राशी नाश करचे की तरी कसनयची परमात्माले पुण्य संचय करचे की तरी कसनय उपाय आसल्यार सांगका म्हूण घेवन परमात्मा कडेन विशेष प्रार्थना दवरता ते प्रार्थनेक परमात्मो सांगतास की म्हळ्यार तूं आपणाले अत्यंत प्रितीपात्र जावंक आसा येदोळच्यान तुवें तुगेले की तरी आनी जी सर्वां एक लोकांक की तरी कशे रितीन तुवें उत्सुकतेन अधिक मासांत कशे रितीन व्रताचरण करका म्हणलें तुगेले सेवा तत्पर मनोभाव आयकून म्हाका संतुश्ट जाल्ले आसा मुखारसून सांगता आयको कसने रितीन जेवण केल्यार कसन एक अधिक मासांत भोजन दान केल्यार कशे रितीन पाप परिहार जातकी तशीच स्नान होम हे भोजनांत अत्यंत प्रधान 3 कर्मांत मौन आमी व्रताचरण करका
हे मौन व्रताचरण केल्यार मात्र ताका आनिकाची संतुष्ट जावंक फल आपूण दिवच्याक शकता. 1 म्हयनो उपवासान तूं पुण्य संचय करूंक जे मनुष्य मौन भोजन करूंक ब्रह्मा विष्णू महेश्वर अंतर्गत जावंक त्यांनी एक हे ताकडेन तूं घालून तुगत केलें तेन्ना मौन भोजन कोण श्रद्धेन भक्तीन करता की तागेलें पुण्य चड आसा. तशें दुखून पुणीची आमी स्नान आनीची होम नातर जाल्यार भोजन करचे संदर्भार अत्यावश्यक जावंक मौन आचरण करूंक परमात्माले प्रीती पात्र देवच्याक आमी प्राप्त करया. तशीच कोण हे मौन भोजन व्रत आचरण करता की तागेलें पुण्य 100 वर्ष ताणें 1 दिवस मौन आचरण केल्यार 100 वर्ष मौन भोजन केलें जाल्यार पुण्य ताका प्राप्त जाता की अधिक मासान तूं ताजे दुखूनची अधिक मासान तूं 1 दिवस पुणीचे मौन भोजन केलें जाल्यार पुण्याक समचे आमी विशेष रितीन अनुग्रह पावया. हाजीन धर्म अर्थ म्हणल्यार काम मोक्ष हे चतुर्विध पुण्य पुरुषार्थ आमकां सिद्धी जातके. हे दृश्टांत आपूण सांगता आसा कसा बदल म्हणून आवंती नगरांत तो वेद शर्मा म्हणलें एक नामांकित जावंक नाशिल्लो तसलो ब्राह्मण आशिल्लो. तो तागेले नित्य कर्म अनुसरण करता आशिल्लो. प्रतिनित्य वेदपठन करून आपणाले परमात्माले प्रित्यर्थ जावंक चिंतन करत आशिल्लो. अशी एक संदर्भार अधिक मास प्राप्त जालो. त्या ब्राह्मणाक मस्त रितीन प्राय दिल्लें जाल्यार ताका एक परमात्मान सांगिल्लें तसलें स्नान करच्याक शक्यत ना. मस्त रितीन अनारोग्य देहांत उपवास करच्याक तागेले देह ताका सहकार करना. अशें म्हण संदर्भार कशे रितीन परमात्माले एक महिमान्वित आशिल्लो तसलो हो मासू कशे रितीन आपूण उपवास करचे ना दान करचें आपणाक शक्यत ना. नातर जाल्यार परमात्माले कसनय सांगिल्लें तसलें व्रत आचरण करच्याक म्हगेलें की शरीर सहकार्यत्व दितना जाल्यार आपूण कशे रितीन हें कार्य करचें आनी कशे रितीन अधिक मासाचें पुण्य संपादन करून घेवचें म्हणून ब्राह्मण मस्त रितीन चिंताक्रांत जावंक न्हिदिलो. तेच संदर्भार ताका विशेष रितीन परमात्मो आविर्भाव जावंक स्वप्नांत ताका सांगता की म्हळ्यार तूं कसनय चिंता करचें नाका. तुवें स्नान उपवास करच्याक अशक्य तर जाल्यार मौन व्रताचरण कर म्हूण सांगूंक परमात्मा ताका सांगून अदृश्य जाता. दुसरे दिसाक ताणें हें आपणालें वृत्तांत न्हिदेन तूं पळयलें तसलें परमात्मालें स्वप्न दृश्टांत जालें. परमात्मान आपणाक उल्लेख केलो की म्हळ्यार तुगेलें हें एक शरीर आरोग्याचे संबंदीत उरो ना अनारोग्याचे संबंदीत जावंक तुका कसनयचे व्रताचरण करच्याक शक्यता ना म्हणलें एक स्थितींत आसतना तुवें मौन व्रताचरण कर म्हणलें परमात्मानाची आपणाक आविर्भाव जावंक सांगिल्लें आसा. हे निमित्तान पुणेची आपूण एक मौन आचरण करून आपणालें एक जीवन सार्थकता करून घेवया म्हूण सांगून हे प्रतिपदेच्यान अमावास्य पसून मौन विशेष रितीन ताणें भोजन की परमात्माक नतमस्तक जावंक आपूण संकल्प करून परमात्मालें उडगास करताचे मौन भोजन केलें आनीची मौन ताणें तागेलें व्रताचरण करून परमात्मालें प्रित्यर्थ जावंक ताणें हो मौन व्रताचरण कृष्णार्पण केलो. अमावास्ये पर्व कालार ताणें सांगिल्लें जाल्यार संकल्प परमात्मान विशेष रितीन कसनयची एक विघ्न येनाशिची निर्विघ्नपणान परमात्मान तागेलें मौन व्रताचरणां संतुश्ट रितीन करून घेतलें. पुरुषोत्तम सुदाची अत्यंत संतोषान ताका रथांत येवंक वेद शर्मा तुवें आपणालें हे रथांत आसीन जावका आनी जी तुगेलें असल तसलें एक शरीर तुका सहकार दिनाशिल्लें तसले संदर्भार सुद्दाची तुवें अत्यंत संतोष मनोभावान तूं आपणालें मौन व्रताचरण केल्लें आसा. हाजे निमित्तान आपूण तुका वर दिवचे कितें आयिल्लें आसा आनीची हें सदाकाल विचार तूं वर आपणें तूं कसो जावका की म्हणटा तेन्ना वेद शर्मा सांगता सदाकाल आपणें तुगेल्या चरणांत तूं भक्ती दवरचें तसलें एक भाग्य तुवें दिवका तुवें अनुग्रह करका म्हूण सांगता. आमी तरी आमकां परमात्म्याद आयल्यार पयलीं आमी सांगताचे आमकां तुवें आरोग्य दी आनी 1-2 जाग घेवका आनी 2 घर बांदका आपणालें कार घेवका नातर जाल्यार आपणाक कसकी एक रितीन ऋण आसा तें मुक्त जावका ना कसकी एक रितीन परमात्मा आपणाक हांगा यात्रे वचका
ना आपण एक आनीकगिंतचे श्रीमंत कर का म्हणून सांगताचे जाल्यार रे हो वेद शर्मान ताण विचार येत आशिल्ले पळया ताका आयुश्य ताण विचार येत आशिल्ले ना ताका आरोग्य दिवंक न्हू परमात्माले आनीकची सेवा करता आसले मनोभाव आपणे दिव म्हणून विचार येत आशिल्ले ना तर जाल्यार सुद्दां ताणें आपणाक आनीकचे जन्म नाशिल्लो तसलो पुनर्जन्म विचार येत आशिल्ले ना तर जाल्यार ताणें परमात्मा लागी आपणाक आनीकच आयुश्य दी आनीकच सेवा करता म्हाका आनीकचे हें जीवन करचें आसा म्हणून ताणें विचारीत आशिल्ले जाल्यार ताणें कसनय तशें विचारलें ना केवल परमात्मान तूं तागेले चरण कमलान तूं नित्य ही भक्ती दवरचें तसलें आपणाक वर दी तूं ते तुगेले भक्ती केन्नाची कमी देवच्याक ना आपूण तुगेले तरेन पांय घट्टी धरल्यार रे तूं आपणालो हात घट्टी धरता आपूण तरेन तुगेले पांय घट्टी धरले तर जाल्यार रे आपणाक खंयचेय रितीन एक भवसागरान तुवें राखच्या शकता म्हणलें एक सदुद्देशा कितें रे वेदशर्म म्हणलें ब्राह्मणान तागेले अंत्यकाल्यार सुद्दां ताणें परमात्मा वयर रे अनुग्रह करचें कितें रे व्रताचरण मौन व्रताचरण कोरगे न्हू परमात्माले सत्यप्रद जावंक नाशिल्लें तसलें वर घेवच्याक कारणीभूत जालो परमात्मान ताणें विचारिल्लें तसलें वराक अत्यंत संतोशान ताका अनुग्रह केलें मुखावयल्या दिवसांत तागेलें इहसुख्य प्राप्ती जावंक न्हू अंत्यकालांत तो स्वदेह विमानाच्यान विशेष रितीन देह समेत विमानान वचत आसलें सदवकाश ताका परमात्मान एक वैकुंठ वचत तशी अनुग्रह ताका कृपाशिर्वादा निमित्तान मेळ्ळें तशीच तागेलें व्रताचरण केल्ले निमित्तान तागेलें एक पुण्य महिमान्वित काणी आयकून न्हू वैकुंठाचे वच्चे संदर्भार सुद्दां वाटेर आशिल्ले तसले देवगण ताका तागेले व्रताचरणाचे भाग्य ताका निमित्तान हें ताका येवच्याक सदवकाश मेळ्ळो म्हूण सांगूंक न्हू ताका लोक पूज्य भावनान पळोवचे लागले स्वता देवेंद्र सुद्दाचे ते ब्राह्मणाक विशेष रितीन पूज करूंक न्हू तागेलें एक मौन व्रताचरणाचे फल आपणाक दान रितीन करका म्हूण सांगूंक न्हू विनंतीपूर्वक देता ते विनंतीक मान्य करूंक न्हू विशेष रितीन तो ब्राह्मण इंद्राक आपणाले एक दिवसाचे फल नाजाल्यार एक दिवसाचे पुण्य इंद्राक दिलें ते पुण्याचे प्रभावान देवेंद्रान व्रतासुराक मारच्याक पावलो हे विशय पळयाचे खंयचे रितीन एक असुराक नाश करचें तसलें देवेंद्रान एक वेदशर्म म्हणलें ब्राह्मणाले मौन व्रताचरणाचे एक पुण्यबलान ताणें एक असुर संहार कितें रे देवेंद्रान वर विचारलें एक पुण्य विचारलें ते पुण्या निमित्तान व्रतासुराक मारच्याक इंद्र पावलो हें श्री विशेष रितीन परमात्मा लक्ष्मी देवीक उल्लेख करताचे हो विशय सांगता आसा म्हळ्यार खंयचे रितीन परमात्मालें उपासन केल्यार कशे रितीन सामर्थ्य शक्ती आमकां परमात्मा अनुग्रह करता म्हणलें हें एक चिंतन अत्यंत महिमान्वित जावंक आसा आनीचे हो अध्याय हांगा समाप्ती जाता लक्ष्मी देवीक परमात्मा सांगून हांगा इतल्याक राबिता आनी वाल्मिकी हे ऋषी दृढधन्वाक हांगा पासून सांगता हांगा 17वे अध्याय परिसमाप्ती जाता आतां गीतेंत आशिल्लो एक गीतेचे 10वे अध्यायांत कशे रितीन परमात्माले महिमा उल्लेख केले ताका संदर्भ जावंक नाशिल्ले तसले एक सानाची काणी पळोवया भगवद्गीतेचे महिमा मस्त रितीन वेदांत नातर जाल्यार मस्त रितीन पुराणांत विशेष रितीन उल्लेख केल्ले आसा हें अत्यंत श्रेष्ठतम जावंक नाशिल्लो तसलो ग्रंथ आसा तांतूची दशमोध्याय प्रधान जावंक नाशिल्लो तसलो ग्रंथ आसा कसले की म्हळ्यार ईश्वरान पार्वतीक सांगत आसा पळयाची काशी पट्टणांत एक ब्राह्मण आशिल्लो अत्यंत सुशोभ्यमान जावंक न्हू परमात्मा वयर एक गुणभरीत जावंक न्हू शांत स्वभावाचो आशिल्लो ताका यशस्सू विशेष रितीन परमात्माले अनुग्रहा निमित्त ताका प्राप्त जालें मस्त रितीन तो साहस कार्य करत आशिल्लो जाल्यार हेची जितेंद्रिय म्हणलें तागेलें नामांकीत जावंक न्हू धीरदी म्हणून आशिल्लें जाल्यार ईश्वराले नंदी कशी दृढ भक्ती दवरंक न्हू निमित्तान तो पंडीत जावंक न्हू आपणालें ध्यान करता आशिल्लो आनी आपण्या वयर पूर्ण प्रमाणे विश्वास आशिल्लो म्हणून न्हू ईश्वर ताका सांगता पार्वतीक आनी आपणालें एक कशे रितीन ताणें भक्ती करता आशिल्ली की म्हळ्यार आपणाक सोडून न्हू विंगड देवानुदेवतेक तो पूज्य भावनान पळयनाशिल्लो आपुणूच ताका सर्वस्व आपुणूच तागेलो
एक बापूसो आपुणू तेगेलो गुरू अशे रितीन आपणाक हो धीर दी आपणाक मानता आशिल्लो. अशे दिवसाची एक उरता आसतना एक दिवसान चमत्कार घडून दिले. तेगेले प्रतिनित्य करता जाल्यार धीर धीन आचमन करून आपणाले एक दृष्टीक समज हांवें आपणाले ध्यान करताची रात्रीभर परमात्माल चिंतन करताची आशिल्लो. तेच संदर्भार आपणाक नमन करता आसतना भृंगी हो कसल्याक तुगेले वयर इतले वर भक्ती दवरले आसा, तुगेले वयर ताका कसलें अवलंबन आसतो आनी तुगेले कितें कित्याक हो तप करता आसा म्हणून परमात्माक प्रश्नोत्तर जावंक विचारतके तेच संदर्भार आपुणूच ताका चराचर वस्तूचे गुरू जावंक आसा आनी आपणाले उद्देश्य जावंक तो तप करता आसा म्हणून परमात्मा ताका सांगता. एक दिवसान तो कैलास पर्वताचे बाजूनची पुन्नाग म्हणलें एक रान आशिल्लें. थंय देवता स्त्री भोवंक तांगेले एक विशेष कसं एक परिसरांत तो एक सेवा तत्पर जावंक नाशिल्लें. त्या संदर्भार ईश्वर अशी सांगता तांणी पुष्प अमृत तत्व आशिल्लें तसलें एक अमृतपान करून पिवंक आशिल्लें तसलें दुंदुबी कशे रितीन वनांत आशिल्ली की तसलें एक दट्ट काननान तो ते वेदिकेन तो आपूण बसून आशिल्लो. त्या संदर्भार एक शब्द दिलो. ते शब्दाक गुहेन तो प्रतिध्वनी जावंक अत्यंत आकाशाच्यान एक पक्षी सकयल येता. ते पक्षी इतले चंद आशिल्ले की म्हळ्यार शरतकालाचे मोड कशी एक सुशोभ्यमान जात की तशी रितीन अत्यंत विशेष जावंक नाशिल्ले तसले पक्षीक तेगेले आजबाजून अत्यंत एक काळोख आशिल्लो जाल्यार ते पक्षीक पक्क नाशिल्ले. जाल्यार पर्वतांत तेगेले एक देहाकार पर्वतांत तसले आशिल्ले ते पक्षी आपणाले चरण कमलाक येवंक एक कसले रितीन बावन आशिल्ले तसलें एक परिशुद्ध जावंक नाशिल्ले तसलें कमल आपणाले चरण कमलान दवरता. पक्षील तसलो स्पश्ट उत्तर तिका येवच्याक येना जाल्यार सुद्दाची आपणाले देह सहकार्य करना तर जाल्यार हेची स्पश्ट जावंक तेगेले उतरान परमात्माले अनुग्रह पात्र जावचे कितें रे संतोषान स्तोत्र आचरण स्तोत्र म्हणटा ते म्हणील तसले स्तोत्राक आपूण संतुश्ट जावंक ताका विचारता तूं कोण, कसा बदल आयल्या आनी खंयचे पक्षी तूं इतले तूं सावधान चित्तान मृदुरवार जावंक तूं आवाज करत आसा कसा बदल म्हणून विचारता. तेन्ना ती पक्षी सांगता आपूण ब्रह्माले वाहन जावंक नाशिल्ले तसले हंसू आपणाक हें एक काळे बण्णू कसले बदल आयले ना आपणाक एक मुप्पो कसो बदल आयले तूं विचार म्हणून सांगून परमात्माक विचारता. पळया ती पक्षी परमात्माकाची विचार म्हणून उल्लेख करता आपणाक हे कसत बदल यातना आयले म्हणून एक संदर्भार मानस सरोवरांत भूलोकाक येवचे संदर्भार अत्यंत कश्ट आयले. सौराष्ट्र म्हणलें देशांत एक आशिल्ले तसले सरोवरांत कमलाचे देंट खावंक ना कमलाचे पुष्प खावंक आपूण तृप्ती जावंक आपणाले उरिल्ले तसले थोडे वस्तू आपूण घेवंक ते सरोवराच्यान एक आपूण आकाशाक वत आशिल्ले आपणाले इंद्रिय स्वाधीनांत नाशिल्ले निमित्तान आपूण एक भयभीत जावंक हे देशांत पडले. मस्त थंड गाळी थंड वारो जाल्यार आपूण ते मुर्छावतेंत आसतना सुद्दां सकाळीं उजवाड्यान उठून आपणाले शरीर अत्यंत काळ जावंक गेलें आनी अत्यंत त्रशाशक्त जावंक गेल्लें आसा. अशक्तता भावन आपणाक आयिल्लें आसा. हे विचारा निमित्त आपणाक मस्त रितीन विचारान तो आश्चर्य जालें जाल्यार कसो म्हूण आपणाक कळना. त्याच संदर्भार ते कमल पुष्पाच्यान एक सानची ध्वनी येता. ए हंसा कसो जालें तुका आनीची हें तुगेले कसल्याक तूं रितीन पडलें हांगा आनी कशे रितीन तुगेलें एक शरीर काळ देवच्याक कारणीभूत जाल्लें आसा. आपणाक विचार म्हूण सांगून आपूण तुका सांगता म्हूण सांगूंक ते कमल पुष्पाच्यान एक सानची वाणी येता. ते वाणी निमित्तान अत्यंत
भयभीत जावंक नो सरोवरान तो आशिल्ले तसे लागीं वचूंक नो वचून ऐकूच्याक तदेक चित्त देता तेन्ना विचारता तेन्ना म्हणत कसं की म्हळ्यार आपूण चार राजीव कमलाच्यान सुशोभ्य जावंक नाशिल्लें जाल्यार एक राजीविनी म्हणलें स्त्री आपूण हें पडिल्ल्याक काळ देल्ल्याक तुका विशेश जावंक सांगता आकाशांत आशिल्लो जाल्यार मेघ कशे रितीन काळ देत की ते मेघान तूं आपणाक शंख चक्र गदा पद्म धरिल्लो तसलो किरीटी कुंडल हार भुजकीर्ती घालूंक नाशिल्लो तसलो 16,000 पुरुषाक आपूण पळयले पळयाची वर्णना कशी परमात्माक वर्णन केल्याची आकाशांत तो काळ मेघ आसा ते मेघाचे मध्य भांगरा वर्णाचो परमात्मो शंख चक्र गदा पद्म धारी जावंक नाशिल्लो तसलो किरीट धारण केलो तसलो हार धारण केलो तसलो भुजकीर्ती धारण केलो तसलो 16,000 पुरुषाक आपूण पळोवन आश्चर्यचकित जावंक न्हू ते 5 कमलाच्यान आयिल्ले तसले पद्मिनी सरोजिनी परमात्माक प्रदक्षिण घालून नमस्कार करूंक न्हू आपणाले एक पाप फलाच्यान आपूण हें भुमीन तूं आपणाले देह निमित्तान हें आपणाक काळें एक बण्ण आयलें नातर जाल्यार हें कमला मध्य पडिल्ले निमित्तान आपणाक 16,000 दुंदुबीन आपणालें अमृतत्व आग्रहण केल्ले निमित्तान आपणाक एक स्वर्ग सुख मेळचें तसलें पुण्यबल आपणाक आयलें म्हळ्यार ते दुंदुबीन तूं 16,000 परमात्माले रूप तिणें पळयलें पळया कशी परमात्मा प्रत्येक जिवांतरान तूं ना प्रत्येक मनशाले जिवाचे अंतर्गत जावंक न्हू परमात्मा उरता म्हणच्याक तीन पळयलें तसलें राजीवीन पळयलें तसलें 16,000 दुंदुबीन निमित्तान परमात्माले एक तिणें योजन करून घेतली कशे रितीन परमात्माले चिंतन तिणें करून घेतलें पळयाची तसले 16,000 परमात्माले दर्शन घेतिल मात्रान ते दुंदुबी स्वर्गाक पावलके तशे रितीन तिणें चिंतन केलें राजीवीन अशीची 7 जन्माचे पयले एक ऋषीले चोरडू जावंक नाशिल्लें तसलें एक बायल मनीशी अत्यंत सौंदर्यान थंय आयिल्ले तसलें ऋषिकुमार तिका परस्परान ही एक स्त्री अत्यंत सुंदर जावंक आसा आमी हिका भोगन करका ना आमी तिका लग्न जावका म्हणलें तिगेले एक सौंदर्याक आकर्षित जावंक न्हू परस्परान तूं मार्गे न्हू मृत जालेके तद्निमित्तान तांगेले जन्म अत्यंत नरकप्रद भोगून मुखा वयल तांगेले जन्मान तो शरब जावंक न्हू जन्म येवंक न्हू तशीच दुष्ट मृग जावंक न्हू मस्त रितीन मारण घेवन थंय एक रानांत येयल्ले तसलें एक उज्ज्याचे प्रहाराक बली जावंक न्हू नंतर अनेक जन्मान तो हस्ती जावंक जन्म येवन थंय सुद्दाची वाटेर वतले लोक ताका अत्यंत एक हिंसा लोकांक दिवंक न्हू तद्निमित्तान तांगेले प्राणत्याग करूंक न्हू लोकांनी तांगेले पान घेवन विशेष रितीन तांकां विशचे पान घातिल्ले निमित्तान तांगेले मरण प्राप्त जालें तद्निमित्तान मुखा वयल तांगेले जन्म एक गाड्डवकी नातर जाल्यार वणटिकी नातर जाल्यार एक विशेष दुष्ट प्राणी जावंक न्हू तांणी जन्म येवंक न्हू हें एक जन्मान तूं एक माज्जर जावंक न्हू आतां दुंदुबी जावंक न्हू हें सरोवरान तूं आपणाले गंध म्हणटा तसलें विष्णूचे एक परम पवित्र जावंक नाशिल्लें तसलें कमलाचें आग्रहण करूंक न्हू तांणी आजी वैकुंठाक मुक्ती पावलें आनी हें आपणालें चरित्र म्हूण सांगूंक न्हू राजीवी आपणालें सविस्तार वृत्तांत सांगत आसा तशीच हे जन्माचे किंतची तिसरे जन्मान तूं आपूण एक ब्राह्मणाले चल्ली जावंक न्हू आपणालें नाम सरोजवदन जावंक नाशिल्लें आपूण मस्त रितीन पतिव्रता जावंक न्हू आपणाले गुरूल शुश्रूषिकी की आपणालें एक घरांत आशिल्लें तसलें सारिका म्हणलें पक्षीक आपूण विशेष रितीन उत्तर येवचें कितें शिकयता आशिल्लें तेच एक संदर्भार आपणान घोवान तें पळोवंक न्हू एक रितीन कठोर आपणाक शाप दिलें ते शापा निमित्तान आपूण आजी सारिका जावंक न्हू जन्माक आयलें हें आपणान घोवान दिलें तसलें शाप
किंचित जाल्यार सुद्दाचे आपणाले एक पती पातिव्रताचे प्रभावानिमित्त आपण ऋषील घरांतूचे सारिका जावंगे जन्मा येवंगेनो गुरुपुत्रीनचे आपण एक लालन की पालन की विशेष रितीन कोरंगेनो आपण हे गुरुपुत्रीन सांगितलं तसले भगवद्गीतेचे 10वे अध्यायाचे संपत प्रदवेद म्हणून सांगितले असा तसले संपत भरीत जावंगे आशिल्ले तसले हे विभूती अध्यायाचे विशेष रितीन आपण पठण की चिंतन की स्मरण केले ते केली निमित्तानं आपणाले हे पापजन्म परिहार जावंगेनो जे कसन सांगितले 10वे अध्यायांतू एक पठण केले रे ताजी प्रभावानिमित्त ते सारीक आशिल्ले तसले तिगेले जन्म निवृत्ती जावंगेनो स्वर्गलोकाक वचून अप्सरा स्त्री जावंगेनो पद्मावती म्हणले नामांकित जावंगेनो परमात्माले पत्नी जावंग आशिल्ले तसले लक्ष्मी देवीक अत्यंत प्रीती पात्र जावंगेनो सखी जावंगे आशिल्ले तसले ही पद्मावती के सारिका जन्म खंय तिगेलो सरोजवदनेचे जन्म खंय पळयाची 7वे जन्मान तू तिगेल ताजेगिंत पयले तिगेल जन्म एक राजीवी म्हणले आशिल्ले ताजे नंतर 3रे जन्म तिगेलो ताजे पयलेचो जन्म सरोजवदन म्हणून घेवन आयले जाल्यार सुद्दां तिने पातिव्रता धर्म केले निमित्तानं गुरु शुश्रूषा केले निमित्तानं नातर जाल्यार रे घोवाले एक शापग्रस्ताक कारणीभूत जावंगेनो ती पुनरपी सारिका जावंगे जन्मा येवंगेनो परमात्माल तसले पवित्र एक गीतामृत महोदधी चूर ना गीतामृताचे 10वे अध्यायाचे श्रवण केले निमित्तानं एक परमात्माले लग्गी ती पावचाक कारणीभूत जाले तदनिमित्तानं तिगेले जन्म सार्थकता जाले लक्ष्मी देवी कडेन वचून अप्सरा स्त्री जावंगेनो लक्ष्मी देवीक सखी जावन करचे कडेन पावले मस्त रितीन सखी कोरंगेनो विमानान तो संचार करताचे पुनरपी जावंगेनो आशिल्ले तसले हे सरोज मध्यान तो सरोवराचे मध्य आशिल्ले तसले कमल पळोवन संतुश्ट जाले थंय येवंगेन आपण एक भोव रम्य जावन तशिल्ले तसले हे सरोवरान तू जलक्रीडा करका म्हणले भावना तिका उत्सुकता उत्पन्न जाली तदनिमित्तानं तिणे आपणाले वस्त्र सगळेची कांड वर्गिनो ते न्हंय तो एक स्नान करका म्हणून सांगून निवस्त्र जावंगे ती स्नान करच्या कायले त्याची संदर्भारे आपणाले वस्त्र काडच्या संदर्भाराची दुर्वास थंय जलक्रीड करचे संदर्भार पावलो ते पाविल निमित्तान आपणाले हे देह ताण पळोवंक घेवन आपण एक शापग्रस्त करतलो म्हणले उद्देशानं आपणाले दोनी पायो एक पद्मिनी जाले दोनी हातो पद्मिनी रुपार जाले पद्म जाल्याची आपणाले एक 5 फुलां आकृती री आपण हे उत्पत्ती जावंक ते सरोवरांत उरले जाल्यार सुद्दाची ऋषी मुनीन तपोबलानं आपणाक पळोवंक घेवन हे शापग्रस्त केले आनीची हे तुवें कमल जावंक घेवन आपणाक अहंकारान तुवें एक आचरण निमित्तानं आपण तुका हो शाप दिता आसा म्हणून सांगून 100 वर्ष पसून तूं हे सरोवरान तो कमल जावंक घेवन उर म्हूण सांगूंक घेवन ऋषी मुनीले दुर्वासाले शापग्रस्ताक ती कारणीभूत जाता तेन्ना ती पश्चातापानं विचारता आनीची आपण एक कसले तरेन एक मोक्ष तुमी अनुग्रह करका आपणाले हे 100 वर्ष जाले नंतर आपण एक प्रायश्चित कशी विचारता तेन्ना ऋषी मुनी सांगता तुवें भगवद्गीतेचे परमात्माले विभूती अध्यायाचे महिमा तूं कोण आयकत की नातर जाल्यार ते संवसारांत कोण आयकल निमित्तान तूं ते तुगेले शापो निवृत्त देता म्हूण सांगून ऋषी ताका दुर्वास मुनी सांगता तेच संदर्भार तिगेले एक शापग्रस्त देवचाकाची आनी ते संदर्भार ते पक्षीन येवंक घेवन तिगेले कमलपुष्प खावचे संदर्भारेची हो वस्तुस्थिती तिगेले शाप निवृत्ती देता ते शाप निवृत्ती जाले नंतर भगवद्गीतेचे 10वे अध्यायान तू कसा रितीन एक मोक्ष सांगिल्ले आसा ते मोक्ष ताका शीघ्रात शीघ्र मेळटा अशी ते हंस पक्षी परमात्माक उल्लेख करतचे विशेष रितीन ते अप्सरेन आपणेक सांगिल्ले तसले सविस्तार वृत्तांत गीताचे 10मोध्यायाचे वर्णन आपण तुका सांगत आसा हे वर्णन आयकून आपणेक कमल फूल तीण दिले तेच कमल आपण तुगेले चरणांत तू अर्पण केले तुची आपणाक एक पवित्रतम गुरुस्थानार आसा तदनिमित्तान आपणाले हो प्राणत्याग आपण तुगेले चरणारविंदान तू करता म्हूण सांगून परमात्माले पार्वतीपती उमा महेश्वराले चरणांत तो हंसो प्राणत्याग करता तशी ईश्वरो हे विशयो सविस्तारान तो भृंगीक सांगता
तेन्ना पुनरपी जावंक भ्रंगी सांगता स्वामी हो तागे पुनर्जन्मान तो पक्षी जावंक कसल्या जन्माक आयलो आनी तो ब्रह्मा आलो हंस जावंक कशे रितीन तागेले प्रादुर्भाव जाले आनी तुगेले चरणांत येवंक ताणें प्राण तागेले त्याग करच्याक कारण कसं न्हय म्हूण सांगून भ्रंगी परमात्मा दिलो तसलो उमा महेश्वराक विचारता तेन्ना पार्वतीपती जावन आशिल्लो तसलो परमेश्वर अत्यंत सुमधुर जावन ताका उत्तर दिता पूर्व जन्मान तो एक ब्राह्मणाल घरान तो सुतसा म्हणलें एक नामांकीत जावंक तो प्रसिद्धी जाल्लो ब्रह्मचारी आशिल्लो जितेंद्र जावंक नाशिल्लो गुरु शुश्रूषा अत्यंत श्रद्धेन भक्तीन करत आशिल्लो तेच संदर्भार ताका वेदाध्ययन करचे तसले एक निदे दोळ्यान तो ताणें संदर्भारे कसनकी एक रितीन गुरुले नित्य हंतलाक तागेले पादस्पर्श जाले ते पादस्पर्शाचे निमित्त दोशान तो स्वर्गाक पावनाशिची अत्यंत हिनाय जाती जावंक नाशिल्ली तसलें एक तुच्छ जाती जावंक नाशिल्ली तसलें हंस जावंक न्हू उत्पत्ती जालो वेदाध्ययन केले निमित्तान नाजाल्यार गुरुसेवा केले निमित्तान स्वर्गसुख ताका प्राप्ती जाल्या सुद्दाची जाल्यार गुरू निंदा गुरू निश्चित तसलें हंतलाक ताणें तागेले पादस्पर्श दिल्ले निमित्तान तो दोशकारक जावंक न्हू तो हंस पक्षी जावंक न्हू जन्माक आयलो आनी हे जन्मान तो विशेष रितीन आपणायलें एक चरणारविंदान तो भक्ती दवरंक न्हू मुक्त जालो अशें म्हूण सांगून परमात्मा भ्रंगीक उल्लेख करता जे कोण मनुष्य ना जे कोण मनुष्य जन्मान तो एक आविर्भाव घेवंक न्हू कोण प्रकृती स्वभाव जन्मान तो हो गीतेन कृष्णान सांगिल्लें तसलें परमात्मान मुखोद्गत जाल्लें तसलें 10वे अध्यायाचे महिमेन ब्रह्मज्ञान पावंक न्हू ते ब्राह्मण कोण कसने रितीन प्राणी सकल प्राणीक स्नेह चित्तान कसने रितीन आसल्यार कशे रितीन तांकां समभाव चित्तान पळयत की तो सुरापान केल्ले असले सुद्दाची किंवा ब्रह्महत्या केल्यार सुद्दाची मुक्ती पावता म्हूण सांगून स्वतः पार्वती परमेश्वर भ्रंगीक उल्लेख करता सांगता आसा परमात्माले स्वरूप जावंक नाशिल्लें तसलें हें मुक्त क्षेत्र जावंक नाशिल्लें तसलें काशीक स्वतः परमात्मा बिंदू माधव रुपारे हे काशीन तो आसस्थानार आसा वासस्थानार आसा तदनिमित्तान कशी आपणे कैल तसलें ब्रह्महत्या दोश काशी बिंदू माधवान निमित्त आपणेलें उद्धार जाले की आपणेलें एक जीवन सदृश जावंक नाशिल्लें तसलें ब्रह्महत्या दोश कशी निवृत्ती जाली की तशीच हें काशी एक अत्यंत मोक्षदायक क्षेत्र जावंक आसा हें काशीन तूं सुलभ जावंक आयिल्लें तसलें पवित्रतम जावंक नाशिल्लें तसलें मुक्ती पावच्याक सुलभ जावंक आसा तशें दुखूनची हागेले दृश्टी हांगा पळोवन आपणेलें चरण कमलान तो पडिल्ले निमित्तान तागेलें मोक्षप्रद जावंक ताका दिलें हें केवल कृष्णान सांगिल्लें तसलें दशम अध्यायाचे महिमान्वित तत्वज्ञाना निमित्त ताका आज मोक्ष मेळ्ळें आसा म्हूण सांगून स्वतः पार्वती परमेश्वर पार्वतीक उल्लेख करताची आज पासून कोण कसनेक पाप संचय केल्यार सुद्दाची परमात्मान सांगिल्लें तसलें गीतामृत महोदधीचे 10वे अध्याय चिंतन करायचे ताजे महिमेन ज्ञान घेयाची ते महिमान्वितान तुम्ही पुण्य लाभदायक करून घेवाची हाजे निमित्तान तुमगेले सर्व ही पाप संचय देता म्हणून सांगून परमेश्वर पार्वतीक उल्लेख करताचे हे चरित्र सांगता आणि हे चरित्र कोण ऐकले तांगेले सर्व ही आश्रमानुसार त्यांनी फल घेताची म्हणून सांगून 10वे अध्यायान तो स्वतः पार्वती परमेश्वरानं हो काणी सांगले पळय आमी 16व्या अध्याय 17व्या अध्यायान तू कशी परमात्माले उपासन की कशी परमात्माले चिंतन करका खंयचे रितीन उपवासाचे मौन महिमेन मौन व्रताचरणेन कशी रितीन ब्राह्मण एक संतुष्ट पावच्या पावलो वेदशर्म ब्राह्मणाले एक वाट कशी रितीन आमकां आदर्शप्राय जावंक आसा तागेले एक प्रायान तो शरीर ताका क्रशदल सुदारे असल्या संदर्भार सुद्दाची ताणें परमात्माले चिंतन करका म्हणलें एका सदुद्देशान किंवा त्या संदर्भार आयिल्ले तसले अधिक मासाचे पुरुषोत्तम रूपी जाले तसले परमात्माले प्रितीपात्र जावका म्हणलें उद्देशान ताणें तागेले शक्त्यानुसार परमात्मान आदेश केल्ले अनुसार ताणें जावंक न्हू मौनाचरण केलें तदनिमित्तान तागेले पुण्यप्रद कशी रितीन स्वर्गान तो ताका ब्राह्मणाक योग्य रितीन दान मान रितीन कशे रितीन तांकां सत्कार केलो म्हूण पळयलें इंद्रान तागेले विशेष रितीन पादपूज करूंक न्हू आपणेक तुवें एक दिवसाचे तुगेले पुण्यफल आपणाक दान देवंक दिवका म्हूण सांगून विनंती केली तदनिमित्तान कशी ताणें वृत्रासुराक
हरण करच्याक पावलो म्हणून बी पळयले आमी. अशे निमित्तानं कशी एक परमात्मानं प्रत्येक संदर्भारे एक एक वस्तुस्थिती घेऊन गेलो. उपवासाचे व्रत उरो, नाजाल्यार स्नान मोहिमे उरो, नातर जाल्यार दीपदान उरो, ना गोब्राह्मण सेवा उरो, अधिक मासान तूं परत परत आमकां एक जागृत करत आस की म्हळ्यार कशे रितीन तुमी परमात्माले आयल तसर एक मासाभिमानाचे सदुपयोग सद्विनियोग आमी करून घेऊ का. तदनिमित्तान आमगेले पाप संचय नाशीकृत जावंक गेलो, पुण्य एक संचय लाभदायक जावचे तशे परमात्माले अनुग्रहाक पात्र जावचे की तरे परमात्मा परत परत आमकां लक्ष्मी देवी निमित्त हो जागृत केले निमित्त आसा. तदनिमित्तान आमी आयच्या दिवसान तो परमात्माले उद्दिश्य जावंक गेलो. अधिक मासाचे महिमेन येईल तसले 16व्याचे 17व्याचे अध्याय ऐकल निमित्तानं आमगेल्या देहांत आशिल्ले तसले सर्व ही जाड्य परमात्मा निवृत्ती करो. पुनरपी जावंक गेलो परमात्माले हरिनामस्मरण सेवा करत असले सद्विनियोग सद्विचारो सद्मनोभावना आमकां परमात्मो शक्त्यानुसार हे अधिक मासान तो घडोवन दिवो. आनीची घडील निमित्तानं आमी आनी 4 लोकांक सांगच्याक कारणीभूत जावंक गेलो. अधिक मासाचे महत्व प्रसरण करून गेलो. तदनिमित्तान आमी हे अधिक मासान तू किंचित तरी आमगेले परमात्मान सांगिल्ले तसले सेवा मनोभाव आमी करून गेलो. परमात्माले पावचे तसले अतुल्य अनुग्रहाक आमी पात्रत्व जाव्या म्हणून सांगून आयच्या दिवसाच्यो 17व्याच्या न्हीची 16व्याच्या आनी 17व्याचे अध्याय हांगा समाप्त जाता. फाल्यां दिवसाक 18वे अध्याय पळोवया म्हणून सांगून आयचे अधिक मासाचे श्रवणफल समस्त ऐकल तसले सद्भावकांक सद्विचार करत असले परमात्माले अनुग्रह अत्यंत प्रीतिपात्रक जावंक गेलो. विशेष रितीन पुनरपी परमात्माले नामसंकीर्ण करत असल मनोभाव आमगेल्यान जागृतत्व जावंक गेलो. आयच्या दिवसाचे अधिक मासाचे हे फल परमात्माले चरणारविंदान तो समाप्ती करत आसा. तस्स श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम राम